Hello everyone. Chapter number 5, Rural Development in India. In this video, we will talk about the definition of rural development and the significance of rural development in India. This is another one important concept in Indian economy. For the Indian economy is the rural development. Indian economy is predominantly a rural economy, and even it is true that the India lives in village. The term rural development is the subset of a border term डेव्हलपमेंट. भारतीय अर्थव्यवस्था ही ग्रामीण अर्थव्यवस्था आहे, कारण भारत हा खेड्यांचा देश आहे आणि ग्रामीण लोकसंख्येचं प्रमाण जर आपण बघितलं तर ग्रामीण लोकसंख्येचं प्रमाण भारतामध्ये सर्वाधिक आहे. अकॉर्डिंग टू 2011 सेन्सेक्स, the country's rural population is 83.25 crores, means 68.8% total population. There has been wild sensex that rural development म्हणजे ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्या लोकसंख्येचे प्रमाण 83.25 करोड्स इतकी लोकसंख्या ग्रामीण भागामध्ये राहते, मीन्स 68.8% ऑफ अ टोटल पॉप्युलेशन. सो दॅट इट इज ट्रू दॅट इंडिया लिव्स इन अ विलेज. सो the rural development is a cannot overall development of area with the view of improve the quality of life. ग्रामीण विकासाचा अर्थ हा की ग्रामीण भागाचा एकूण विकास की ज्याच्यामुळे जीवनमानाच्या गुणवत्तेत सुधारणा होते. तर हा विकास इट शुड बी डेव्हलपमेंट, रुरल डेव्हलपमेंट शुड बी इन्क्लुसिव्ह, सस्टेनेबल इन ऑर्डर टू एलिव्हेट पॉवर्टी. ग्रामीण विकास हा दारिद्र्याचं निर्मूलन करणारा सर्वसमावेशक आणि शाश्वत विकास असला पाहिजे. ग्रामीण भारताचा आपण अभ्यास करत असताना ग्रामीण विकास अशा पद्धतीने झाला पाहिजे की जेणेकरून ग्रामीण जीवनाच्या गुणवत्तेत सुधारणा झाली पाहिजे आणि तो दारिद्र्य निर्मूलन करणारा असला पाहिजे ग्रामीण विकास. सो रुरल डेव्हलपमेंट, द कन्सेप्ट वॉज बॉर्न इन कंटेक्स्ट ऑफ ॲग्रिकल्चर. इट रिमेन्स फॉर अ लॉंग टाईम विथ द ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट इन इंडिया. सो ग्रामीण भागात या ग्रामीण विकास या संकल्पनेचा जो आहे तो कृषी क्षेत्राशी संबंधित आहे आणि त्यामुळे दीर्घकालाशी संबंधित आहे. For the rural development, look at these are the 4 pillars which need to development of which need for a rural development. So rural agriculture sector, village industry, education and service sector. So rural development, mechanization, high yield seeds, credit and transport and marketing, these are important factors for agriculture development. Look at the village industry also play very important role in rural development, modernization, technical training and marketing. Education means technical education, skill and agriculture, means education also helpful to develop a rural area. Service, health, family welfare, banking and communication also another one in a service sector. So these all are the points which are the important for a rural developments. सो ॲग्रिकल्चर, कृषी क्षेत्राचं यांत्रिकीकरण, उच्च उत्पादन देणारी बियाणं, पत, वाहतूक आणि मार्केटिंग ह्या बाबी शेती व्यवसायाच्या विकासासाठी आवश्यक आहेत. ग्रामीण उद्योग हे आधुनिकीकरण, तांत्रिक प्रशिक्षण आणि विपणन याच्यासाठी गरजेचे आहेत. सेवा, आरोग्य, कुटुंबाचं कल्याण असेल, बँकिंग असेल आणि कम्युनिकेशन असेल, तर या सर्व घटकांचा हे सर्व घटक ग्रामीण विकासासाठी अत्यावश्यक आहे. आणि सर्व्हिस, शिक्षण जर आपण बघितलं, तांत्रिक कौशल्य आणि शेतीचं शिक्षण हे ग्रामीण विकासामध्ये महत्त्वाचं आहे. म्हणजे ग्रामीण भागाच्या विकासाशी संबंधित आपण जर घटक बघितले तर ह्या सर्व घटकांची भूमिका ही अतिशय महत्त्वाची आहे. देन आहे, लुक ॲट द डेफिनेशन विच इज गिव्हन बाय द डेफिनेशन ऑफ अ वर्ल्ड बँक. रुरल डेव्हलपमेंट इज अ स्ट्रॅटर्जी designed to improve the economic and social life of a specific group of people, the rural poor. Rural development would involve extending the benefit of development in the poorest among those who seek living in rural area. The group include a small scale farmer, tenants and the landlords. Gramin Vikas, it is a strategy designed to improve economic and social life of a specific group of people. ग्रामीण विकास ही एक अशी व्यूहरचना आहे की जेणेकरून विशिष्ट लोकांचं आर्थिक सामाजिक जीवनमान उंचावण्यास मदत होते. मग हे विशिष्ट लोक कोण आहेत? तर अल्पभूधारक आहेत, भूमिहीन शेतमजूर आहेत, कुळ आहेत, स्मॉल स्केल फार्मर्स आहेत, लँडलेस आहेत. तर यांचा समावेश हा विशिष्ट पुअर किंवा ए स्पेसिफिक ग्रुप ऑफ पीपलमध्ये होतो आणि त्यांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावण्यास मदत करणं म्हणजेच ग्रामीण विकास आहे. देन आहे की रुरल ऑक्युपेशनल स्ट्रक्चर इन जनरल, की सामान्यतः ग्रामीण लोकसंख्येचं वर्गीकरण कशामध्ये झालेलं आहे? तर कृषी क्षेत्रामध्ये झालेलं आहे, ॲग्रिकल्चर सेक्टर, इंडस्ट्री सेक्टर आणि सर्व्हिस सेक्टर.
Rural population in India classified into the agriculture sector, which has been subdivided as agriculture and allied activity. Agriculture consists of a small, marginal, and large farmer. Allied sector consists of a plantation, forestry, fishery, dairy, and horticulture. कृषी क्षेत्रात ग्रामीण लोकसंख्येचं कृषी क्षेत्रात विभाजन होतं. संलग्न किंवा शेतीशी संबंधित क्षेत्र कोणती आहेत? वृक्षारोपण, वनीकरण, मत्स्य व्यवसाय, दुग्ध व्यवसाय, बागायती शेती यांचा समावेश अलाइन सेक्टरमध्ये होतो. आणि शेती आणि शेतीशी संबंधित असणारे जे उपक्रम आहेत याच्यामध्ये अल्पभूधारक असतील, सीमांत शेतकरी असतील, लार्ज फार्मर असतील, म्हणजे ॲग्रिकल्चर कन्सिस्ट ऑफ अ स्मॉल, मार्जिनल अँड लार्ज फार्मर. Then next sector is the industrial sector. Industrial sector as defined an economic activity concerned with the processing of a raw material and manufacture of goods in factory. Then this sector has been classified into the small scale, cottage and rural industry. कच्च्या मालावर प्रक्रिया करून वस्तूंचं उत्पादन करणाऱ्या आर्थिक क्रियांचा समावेश औद्योगिक क्षेत्रामध्ये होतो. आणि औद्योगिक क्षेत्राचं वर्गीकरण हे स्मॉल स्केल इंडस्ट्री, कॉटेज इंडस्ट्री आणि रुरल इंडस्ट्री अशा प्रकारे होते. म्हणजे ग्रामीण लोकसंख्येचं व्यावसायिक विभाजन आपण जर बघितलं तर ग्रामीण लोकसंख्या ही इंडस्ट्रियल सेक्टरमध्ये सुद्धा विभाजन झाल्याचं पाहिलं. देन आहे सर्व्हिस सेक्टर. सर्व्हिस सेक्टर टर्म ॲज अ टर्शरी सेक्टर, या सेक्टरला तृतीय क्षेत्र असं म्हटलेलं आहे. प्रोव्हिजन ऑफ सर्व्हिस टू बिझनेसमॅन ॲज वेल ॲज अ फायनल कन्झ्युमर. व्यापार व अंतिम ग्राहकांचा समावेश होतो. मग याच्यामध्ये अकाउंटिंग सर्व्हिस, ट्रेडमॅनशिप असेल, कम्प्युटर सर्व्हिस, रेस्टॉरंट, टुरिझम. अँड द सर्व्हिस सेक्टर हॅज बीन फर्दर क्लासिफाईड ट्रेडर्स अँड ट्रान्सपोर्ट ऑपरेटर अँड प्रोफेशनल अँड टेक्निक्स. सेवा क्षेत्र हे तृतीय क्षेत्र आहे की यामध्ये व्यापार आणि अंतिम ग्राहकांचा समावेश होतो. मग त्या सर्व सेवा, पर्यटन असेल, टुरिझम, किरकोळ घाऊक व्यापारी असतील, वाहतूक यंत्रणा असेल, संगणक सेवा असेल, या सगळ्या सेवांचा समावेश हा सेवा क्षेत्रामध्ये होतो. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला रुरल ऑक्युपेशनल स्ट्रक्चर पाहायला मिळतं की जे ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये आहे, इंडस्ट्रियल सेक्टरमध्ये आहे आणि सर्व्हिस सेक्टरमध्ये आहे. नेक्स्ट अवर व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट इज अ रुरल डेव्हलपमेंट इन इंडिया अँड सिग्निफिकन्स ऑफ अ रुरल डेव्हलपमेंट इन इंडिया. Witness various plan and policy initiated by the government as well as the non-government level. Appreciate strategy for rural development will lead to economic growth and development of a country. ग्रामीण विकासाच्यामुळे आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास शक्य होईल. ग्रामीण विकासाची जी ॲप्रिशिएट स्ट्रॅटर्जी आहे की त्याच्यामुळे आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धी शक्य होईल. तर ग्रामीण विकासाचं महत्त्व मीन्स सिग्निफिकन्स ऑफ अ रुरल डेव्हलपमेंट इन इंडिया. फर्स्ट पॉईंट इज अ पब्लिक हेल्थ अँड सॅनिटेशन. Rural, it help to improve sanitation, hygiene, provide safe drinking water and affordable health facility. This would lead an improvement in a quality of life of the rural people. शुद्ध पिण्याचा पुरवठा, माफक आरोग्य सुविधा याच्यामुळे ग्रामीण विकासात सुधारणा होतात, बदल होतो आणि इट हेल्प टू लीड अँड इम्प्रूव्हमेंट इन अ क्वालिटी ऑफ लाईफ ऑफ द रुरल पीपल. ग्रामीण भागांच्या लोकांचा जीवनमानाचा दर्जा उंचावण्यास मदत होते. Then literacy rate in rural area. Literacy is a powerful instrument of a socio-economic change. Definitely this is a very right statement. However, there is an considerable gap between the rural and urban literacy rate. जर आपण ग्रामीण आणि शहरी ह्या भागातला दोन्हीतला जर मोठी तफावत आपल्याला ती साक्षरतेच्या प्रमाणात आढळते. Rural development help the bridge this gap, making provision for educational facility at all levels. तर ग्रामीण भागात शैक्षणिक योजनांची अंमलबजावणी करून हा जो गॅप आहे रुरल आणि अर्बन लिटरसी रेटमधला, तर हा गॅप कमी करता येऊ शकतो. देन आहे एम्पॉवरमेंट ऑफ वुमन. रुरल डेव्हलपमेंट हेल्प टू रिड्यूस जेंडर डिस्पार्टीज, मीट अ डायव्हर्स नीड ऑफ रुरल वुमन ॲज वेल ॲज एनकरेज देअर पार्टिसिपेशन इन द कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम. महिला सक्षमीकरणाला प्रोत्साहन मिळणं, ग्रामीण महिलांच्या विविध गरजांची पूर्तता करणं आणि विकासाच्या कार्यक्रमामध्ये महिलांचं योगदान वाढवणं म्हणजे महिला सक्षमीकरण करणं. एन्फोर्समेंट ऑफ लॉ अँड ऑर्डर. सो इट हेल्प टू सेफगार्ड द राईट ऑफ अ सोशली डिसएडव्हान्टेज ग्रुप थ्रू द प्रॉपर एन्फोर्समेंट ऑफ अ लॉ अँड ऑर्डर. समाजातल्या ग्रामीण वंचितांच्या अधिकार जे आहेत त्यांची सुरक्षितता आणि हे ग्रामीण विकासामुळे साध्य करता येऊ शकतं आणि हे कायदा आणि सुव्यवस्थेची योग्य अंमलबजावणी करता येतं. देन आहे लँड रिफॉर्म. लँड रिफॉर्ममध्ये भूसुधारणा कायदा जो आहे
की याचं इफेक्टिव्ह इम्प्लिमेंटेशन ऑफ अ लँड रिफॉर्म, कायद्याची प्रभावी अंमलबजावणी केल्यामुळं ग्रामीण भागामध्ये दिस लीड टू रिड्युशन इन रुरल इनइक्वॅलिटी, ग्रामीण भागातली विषमता याच्यामुळे कमी करता येऊ शकतं. इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट इज अनदर वन इम्पॉर्टंट पॉईंट विच हेल्पफुल फॉर द रुरल डेव्हलपमेंट इज द इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट. जनरेशन ऑफ इलेक्ट्रिसिटी, रोड कनेक्टिव्हिटी अँड इरिगेशन ॲटसेट्रा, म्हणजे पायाभूत सुविधांचा विकास करणं. वीज पुरवठा असेल, रोड कनेक्टिव्हिटी असेल, जलसिंचन सुविधा असतील. अवेलेबिलिटी ऑफ अ क्रेडिट also facilitate the growth of a financial institutions such as primary agricultural cooperative societies, regional rural bank, cooperative bank. This is a vital for providing सबसिडीज क्रेडिट फॅसिलिटी टू द फार्मर्स. पतपुरवठा, सवलतीच्या दरात पतपुरवठा उपलब्ध करून देणे, की ग्रामीण भागामधला पतपुरवठा सुलभतेनं होऊ शकतो याच्यासाठी ज्या काही ग्रामीण भागामध्ये रिजनल रुरल बँक असतील, क्रेडिट सोसायटी असतील, तर इत्यादीचा विकास करणं, म्हणजे त्यांच्या मार्फत पतपुरवठ्याचा विकास आपल्याला करता येईल. देन आहे इरिडिकेशन ऑफ अ पॉवर्टी, रुरल डेव्हलपमेंट लीड टू अँड इन्क्रीज द रुरल इन्कम अँड स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग अँड दिस हेल्प टू इरिडिकेशन ऑफ अ पॉवर्टी. दारिद्र्य निर्मूलन करणं, आणि या दारिद्र्य निर्मूलनाद्वारे ग्रामीण भागाचा विकास करणं शक्य आहे, कारण ग्रामीण भागामध्ये दारिद्र्याचं प्रमाण जास्त असतं आणि दारिद्र्य निर्मूलन करणं ही एक मोठी ग्रामीण भागातली गरज असते. तर अशा प्रकारे विथ धिस पॉईंट आपण सिग्निफिकन्स ऑफ अ रुरल डेव्हलपमेंट बघितलेले आहे, की एम्पॉवरमेंट ऑफ अ वुमेन असेल, लँड रिफॉर्म असेल, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट असेल, अवेलेबिलिटी ऑफ अ क्रेडिट असेल, देन एरिडिकेशन ऑफ अ पॉवर्टी असेल. तर ग्रामीण भागाचा विकास करणं गरजेचं आहे, आणि ग्रामीण विकास म्हणजे लोकांच्या जीवनमानाचा दर्जा सुधारणं आवश्यक आहे. तर अशा प्रकारे रुरल डेव्हलपमेंट, द डेफिनेशन अँड द सिग्निफिकन्स ऑफ अ रुरल डेव्हलपमेंट हे आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासलेलं आहे. आय होप दिस इज अनदर वन इम्पॉर्टंट व्हिडिओ टू यू. This video will help you to understand the importance of a rural development and definition of rural development. So thank you for watching.